तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग खूपच दिवसांनी चालू केला आहे, म्हणजे ब्लॉग शूट केले आम्ही, पण काश्मीर सिरीजचं एडिटिंग चालू आहे, त्यामुळे थोडं ब्लॉग लेटच येतं चॅनलवरती. आता रात्रीचे किती वाजले? 8:30 वाजले. आता चकूचा बड्डे, सगळे पोरं काका काकू चालू आहे आम्ही हॉटेलला जेवायला. रोहित दादा आणि वेदू नाही, फक्त पुढे इनोवा चालली, आता ती दिसणार नाही. आमच्याकडे इटोच आहे. बाकी आता दादा काय म्हणतो आहे तर काश्मीर सिरीज लवकरच येते, आजपासून चालू करतो आम्ही ब्लॉग टाकायचे. काश्मीरच्या सिरीजमध्ये जास्त करून तुम्हाला सीनच भेटते, कारण काश्मीरमध्ये जाऊन आता आम्ही सारखं बोलणार थोडी, तुम्हाला तिथला व्ह्यू एन्जॉय करायचा आहे. सबस्क्रायबर वाढवा एवढंच आमची अपेक्षा आहे, म्हणजे आम्हाला थोडं भारी वाटत व्हिडिओ काढा. नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता आम्ही आज चालू आहे काश्मीरला, म्हणजे आजपासून ट्रिप चालू झालेली आहे आमची. तर आता बॅगे वगैरे पॅक केले सगळ्यांनी, तर सगळ्यांचे बॅगे पॅक झालेले आहे. आता ही चकू आहे आमची. चकू रेडी झाली का? आणि हाय का तुझे बाबा आणि ते आता बसलेले. तर आता चाललोय, गाडी येते आम्हाला, फोर्स गाडी घ्यायला चाललोय. ते बाबा आहे, काका आणि ते हा मग टायगर आहे. दादा ते चालले, मी आलो इथं मेडिकलवरनं. दादाची एक बॅग वरती राहिली. आता तुम्हाला गँग दाखवते आमची किती गँगची. तर गाईज आता तुम्ही गँग बघितलाच किती गँग आहे आमच्या संघ. आता तर खूपच गँग आहे. आता निघतोय, पप्पांची वाट पाहतोय, पप्पा वरती आवडतंय. आता वरती चालू आहे डबल. हे बॅगी आता नारळ फोडते. तर गाईज आता आम्ही इतक्यात एअरपोर्ट पोहोचलोय मुंबईच्या. इतक्यात जस्ट इथून एक एरोप्लेन फ्लाय होऊन गेले. पुरे 4 तास आम्ही गाडीत बसलोय ट्रॅव्हलर मध्ये, असे पाय जाम झाले. गाडी खूप वाजत होती, ती फोर्स गाडी. मेन टेस्ट. आणि आता आमची गाडी एरोप्लेन आहे ते खूप लेट झाले. ते पहिले 7ला होतं, आता 9:30ला, म्हणजे अजून 6 तास काढावं लागतं. ही आमची फॅमिली एवढी मग, आणि ही गाडी होती आमची. बॅग काढून घातल्या सगळ्यांनी. आता चाललोय घेऊन. इतक्यात आम्ही आधार व्हेरिफिकेशन केलंय, मध्ये एंट्री मारली, तर चाललोय मध्ये. बसलोय मध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नसेल, तर आम्ही ब्लॉग काढता येणार नाही आम्हाला. तो येतो फिरून राहिला फुल. कुठे घालता रे? हा, इथं पप्पा बसले, तिकडे काका बसलेले. एवढं ते पहिल्यांदा बसले वाटतं, येडावण करते. आम्ही बॅग दिली सगळी पॅक करायला. इथं प्लेन पाशी आलेलो होतो. प्लेन इथं फील होऊन राहिले पेट्रोल. तर गाईज आता सकाळ झालेली, आम्ही ते थांबलेलो आहे एरोप्लेनची वाट बघत. काही आमचं प्लेन आहे ना 9-9:30ला येणार आहे, तर आम्ही इकडं टाइमपास करत आलो होतो. आता नाही ना मसा आणलाय, तो पण फुकट मध्ये फुल 2 खाल्ले. 2 काबड खाण्याचं सांग. भूक आमची ना साला हे होतं, फ्लाईट होती, पण जास्त करून 9:30 झाली. 9:30 करून डबल 10:30ला झाली, डबल 3ला झाली. त्याच्यामुळे ते आता फुलतांची भांडण झाली, त्याच्यामुळे आम्हाला खूप खायला होती.
ते पण 2-2 सोबत 4 पण. आता आमचं प्लेन रेडी झालंय. आता सगळे चाललोय आम्ही. तिकीट पण भेटले आम्हाला. तो पुढे मला पप्पांकडे आम्ही चाललो आता प्लेन मध्ये बसायला. ते प्लेन बघा किती मोठं वाटतंय. जवळ गेलं अजून मोठं वाटणार आहे ती. तर काही मग आता काय सांगू, आम्हाला तिथे आनंद होतोय. आणखी आमच्या लाईफमध्ये पहिल्यांदा आम्ही ट्रेनमध्ये बसतोय. खूप आनंद होते आम्हाला. आमच्या बॅगे लोड होत्या तिथं. तर काहीच इतकं बसलोय आम्ही आता एअरप्लेन मध्ये. मम्मी पप्पा. आता काय सांगू, इतकं एक्साइटेड होतो मी. आता मी लँडिंग पोझिशन आलोय. आता आम्ही श्रीनगर एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. तर काही आम्ही इतक्यात पोहोचलो एअरपोर्टवर. इतक्यात लँड झालोय. बॅग घेतल्या सगळ्या. आता आम्ही हे घेतलंय बॅग ठेवायला. आता बॅग घेतलंय, गाडीवर ठेवून दिलेलं आहे. मम्मीला आणायला गेलो, तुम्ही सांगले मम्मीला कुठं हरवल्या त्या. आता आणलंय, ती गाडी तिकडं उभी आहे. नाही तिकडं इथं सिम वेगळं लागतं ना, ते घ्यायला गेले होते पप्पा ते. ती गाडी ते 2 नंबरची. चल. तर काहीच आता आम्ही हॉटेलवर आलेलो आहे. हॉटेल दाखवतो आता. हे बघा, हे हॉटेल आहे आणि तिथे समोर आपल्या इंडियाचा फ्लॅग आहे. सगळं इंडियाचा फ्लॅग आहे हा. तर पब्लिक आता आम्ही रूम घेतलेला आहे. म्हणजे आम्हाला तिथे 1 तास झालाय रूम घेऊन. आम्ही आता फ्रेश झालो. तुम्हाला रूम टूर देणार आहे मी. तर आता नेमका विषय झालाय, लाईट गेलेली. लाईट आली का तुम्हाला दाखवतो. कारण की लाईट नसली ना तर तुम्हाला भेटणार नाही. तर आम्ही आता खाली जेवायला चाललोय. रुद्रा, मी आणि आमची पूर्ण फॅमिली. तर पप्पा थोडे बाहेर गेलेले. तर आम्ही जातो आता खाली जेवतो हॉटेलमध्ये. 3 स्टार हॉटेल आहे. काय नाही हॉटेल ते, हॉटेलचं नावच नाही माहिती आम्हाला. नहीं मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. पण मग सांगतो पब्लिक, पण इथलं व्ह्यू एवढं जबरदस्त आहे ना. तुम्हाला लाईट आली का एकदम परफेक्ट. दाखवून बाहेर खिडकीच्या. मग आता एक बाहेरचा लुक दाखवू देतो तुम्हाला. तर आहे बाहेरचा लुक. घर खूप वेगळे महाराष्ट्रापेक्षा. हा, घर एकदम खतरनाक आहे ते. आणि ते माउंटेनवर ना आपला इंडियाचा फ्लॅग सुद्धा आहे. खाली जाऊन दाखव. तुम्हाला खाली जाऊन तुम्हाला असं आधीची क्लिप मी दाखवलेलं आहे. गाईस दादा जेवण करतोय बघा. दादा राजमा चावल खातोय, शिरा खातोय, नॉनव्हेज पनीर. पण दादा नॉनव्हेज खातोय. जेवण करताय रुद्र. दादा नॉनव्हेज खातोय. नॉनव्हेज खातोय पण नॉनव्हेज खातोय हा. लाज नाही वाटत. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना, मैं पहुंच जाऊंगा. तर गाईज इथले
म्हणजे आज दादा जेवण करतोय म्हणून मी ब्लॉग सुरू केलाय. तर मला इथले श्रीनगरची फुलं खूप आवडले. तर तुम्ही बघू शकताय फुलं खूप छान छान आहे. हे बघा. तर आता तुझी दादा आलाय. हे बघा वेदू तो अन्वय नाही तुझा दादा बसलाय. हे बघा आमचा व्ह्यू खूप भारी आहे. तुम्ही आले तर याच रिसॉर्टला या असं सांगते. बाय. आता तुझं दादा आणि तुझं दादा आहे ना तिकडं मध्ये जेवताय. सबू मी आणि तुझं नाव काय? तुझं नाव काय? अनिकेत ना? हा अन्वय. आम्ही ना आता सगळं लागलं ना ते मी बसलो गेलो खूप थंड वाढलं. आता ते दोघं गेले येतील ते बी. दादा तुझी दादा